दिटुकली चिटुकली भाग 3. कथेचं नाव आहे चिटुकलीचे स्वप्न. जेवण झाल्यानंतर रात्री आईच्या कुशीत झोपताना कमलिनाशी झालेला संवाद तिच्या डोक्यात घोळत होता आणि त्यावर विचार करता करता ती झोपी गेली. झोपेत चिटुकलीला एक स्वप्न पडले. स्वप्नामध्ये चिटुकली एका विस्तीर्ण जंगलातून चालत होती. जंगलाच्या मध्यभागी मोकळे गवताळ कुरण होते आणि तिथे खूप वेगवेगळ्या रंगाची फुलपाखरे बागडत होती. फुलपाखरांचा पाठलाग करत काही काळ्या सावळ्या रंगाची गुटगुटीत पण अपुरी वेशभूषा आणि विस्कटलेल्या केशभूषा अशा अवस्थेत असलेली छोटी मुले धावत होती आणि धावता धावता खेळत होती, हसत होती, टाळ्या वाजवत होती. चिटुकली त्यांच्याजवळ जातेच आहे तर तेवढ्यात त्यांच्या आया आल्या. त्यांचा वेश आदिवासी स्त्रियांसारखा होता आणि मुलांना घरी बोलावण्यासाठी त्या आल्या होत्या. तेवढ्यात चिटुकलीला तिच्या आईने हाक मारली आणि तिचे स्वप्न खंडित झाले.